हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा, मी कृष्णा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज थोडंसं निवांत यासाठी बसलेलो आहोत की खूप दिवसापासून रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि बऱ्याचदा कमेंट येऊन थकून गेलेत लोक की कधी देणार आहेस बाई तू हा व्हिडिओ. आणि हे आता ह्या वर्षाचं एंडिंग कालावधी आहे. हा तर मग आता तरी दे, कारण गेल्या वर्षी शेअर केला होता, मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं का, माझ्या लक्षात नाही एक्झॅक्टली. तुम्ही जर पाहिला असेल तो व्हिडिओ तर नक्की मला सांगा. आणि सोबतच आहे ना, या व्हिडिओ मधून बऱ्याच गोष्टी तुम्हालाही शिकायला मिळाल्या आणि आम्हाला पण आमचं अवलोकन करून आम्हाला पण त्यात सुधारणा करता येईल. खरं तर तुम्हाला शिकायला मिळावं यापेक्षा आम्ही काही एवढे भारी कोणी नाही आहोत, तुमच्यातलेच एक आहोत, पण एवढं आहे की आपल्याला एकमेकांचं बघून मोटिवेशन मिळतं. जसं एखादं क्लिनिंग रुटीन शेअर केलं तर खूप आळस आलेला असला तरी एखादीचं रुटीन जर आपण पाहिलं की ती खूप काम करते तर आपल्याला असं होतं की ती तेवढं सगळं करू शकते, तर मग आपण थोडं तरी क्लिनिंग करूच या ना असं. सो तशा टाईप मध्ये थोडंसं एक शक्य झालं तर मोटिवेशन तुम्ही घेऊ शकता, पण नसेल तर कमीत कमी आम्हाला तुमच्या निमित्ताने हा टोटल सगळा आकडा काढता येईल आणि तुमचे सजेशन पण आम्हाला मिळेल, गरजेचे आहेत आणि आम्हाला खूप गोष्टींमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे हे घेऊन बसल्यानंतर लक्षात आलं. असा हा व्हिडिओ असणार आहे आमच्या महिन्याच्या खर्चाचा, म्हणजे आम्ही मंथली किती खर्च करतोय आणि कशी बचत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या सगळ्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये प्रत्येकाचं हेच असतं की काही अंश आपण सेव्ह करूया, काही कुठे गरजेचं आहे तिथे खर्च. आणि मला तरी एक चेंगटचा असा मोठा टॅग यांनी दिलाय, तुम्हीही दिलाय. मी पण 2026 मध्ये काही गोष्टींमध्ये चेंज करायचा विचार करते. सो बघू कसं काय होतंय ते. जास्त वेळ न घेता आता लगेच सुरुवात कर. सो पहिलं रूम भाडं सांगा. हा जो व्हिडिओ आहे ना तो आमचा किती खर्च होतो मंथली आणि त्याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीने नियोजन करतो. एक जण मी खर्चायचा प्रयत्न करतोय की टाळायचा प्रयत्न करते, याच्यातनं कसं तडजोड होते आणि कसं पुढे चालतं ते याच्यातनं तुम्हाला पाहायला मिळेल. तर सुरुवात आहे बघा, आपल्याला सगळ्यात महत्वाचं बाबा प्रत्येकाला वाटतं घर असावं, बरोबर आहे का नाही. आणि घर हे आमच्या मेन भांडणाचं कारण आहे आमच्या दोघांचं. कारण ज्यावेळेस भांडण होतं त्यावेळेस साधं घर नाही आणि सारखं ते स्त्रीचं उदाहरणार्थ चिमणी सुद्धा आहे ना, आपल्या पिल्लाला जन्म देण्याच्या अगोदर घरट बांधते आणि मग जन्म देते. असंपर्यंत मला लेक्चर माझी ऐकावी लागते बरं का. उद्देश एवढाच आहे की लवकरात लवकर आपलं घर असावं. कुणीतरी एकाने ढकलणार असेल तर थोडं एक ग्रुप येतो किंवा चला बाबा आपल्याला हे करायचं, हे रिमाइंड होतं. यासाठी माझा तो रोल आहे. मी पण समजू शकते की पैशाचं सोम आणता येत नसतं, आपल्याला सगळ्या गोष्टींचं नियोजन करूनच या गोष्टी करायच्या असतात. सो त्या अनुषंगानेच आम्ही मार्गक्रमण करतोय आणि त्याच पथावरती चालतो आहोत. पण आता सध्या तरी रूम भाडं अगोदरचं सांगते तुम्हाला. आम्हाला तिकडे काही जास्त रूम भाडं नव्हतं, कारण थोडं आउटसाईडला ते होतं आणि 5,000 तिकडे आम्हाला रूम भाडं होतं. आणि आता इथे आलोय तसं आमचं रूम भाडं म्हणजे कोल्हापूरमध्ये तरी रोड टच आणि अशा ठिकाणची प्रॉपर्टी असेल तर कसं आहे ते हे सांगते. आता कसं आहे, आम्हाला रेंट कमी होता, इथं त्याच्यापेक्षा 7,000 जास्त, म्हणजे 12,000 रुपये रेंट आहे आमचा फ्लॅटला. आणि डिपॉझिट ते वेगळं 7,000 इथं वाढलेले इथं. परंतु या ठिकाणी बघा, मला थोडं आउटसाईडला ते असल्यामुळं जाण्या येण्यामध्ये रस्ता खराब होता, बऱ्याच गोष्टीची अडचण होत्या. पेट्रोल तिथे जास्त लागायचं, ती बचत झाली. ज्यावेळेस सर्व्हिसिंग तर आलं, काही ना काही प्रॉब्लेम असायचा, कारण रस्ते खूप खराब होते. शिवाय अडीअडचणीला दवाखान्यात जाण्यासाठी वगैरे रिक्षा बोलवायचा म्हटला तर आपल्याला रिक्षाचा वेळ जाणं असेल आणि रिक्षाचा खर्च, भाजीपाला जवळ मिळत नव्हता. मुळात हे चेंज करण्याचं कारण काय होते बा, मी बाहेर ड्युटीला वगैरे असल्यानंतर ही गोष्टी मॅनेज करू शकेल, त्याच्यामुळे इथे केलं. त्यामुळे कसं प्रत्येक गोष्टी पैशातही मोजता येत नाही, त्यामुळे इथं सेफ्टीच्या दृष्टिकोनातून वगैरे जरी 7,000 वाढले असतील तर काही पेट्रोलचा खर्च कमी झालेला आहे. चला आता दुसरं आहे ते म्हणजे किराणा. महिन्याला किती लागतात. बऱ्याच जणांना असंही असतं की शेती आहे तर मग तुम्ही गहू ज्वारी या त्या गोष्टी गावाकडनं म्हणजे तुमचा तो खर्च वाचतो वगैरे, तर तसं नाहीये. आम्ही गहू ज्वारी बाजरी काय जे असेल, सध्या आता बाजरी पण सध्या खातोय आम्ही थंडीमुळे, या गोष्टींचं काय टोटल होतं ते श्रीमंत सरकारचं. हा, याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, आता आमची थोडीशी काटकसरी अशी असते की गोड तेल आपण ज्याला म्हणतो खायचं तेल वगैरे, तर ते जास्त क्वांटिटीमध्ये आणून ठेवण्यापेक्षा आहे ना थोडं आणतो. कारण थोडं असेल तर आपण जपून वापरतो, ते जास्त वापरणे तेवढं हेल्दी नाहीये. त्याच्यामुळे की म्हणजे मोठमोठे 5 लिटर किंवा 10 लिटर काय जे ज्याला त्याच्या फॅमिलीच्या
ह्याच्यावर ते डिपेंड आहे. आमची फॅमिली छोटी आहे त्यामुळे आम्हाला जास्त तेल नाही लागत. मग तेलच नाही तर किराणामध्ये आम्ही गव्हाचं आम्ही 15 दिवसाला आणतोय, ज्वारीचं महिन्याला 2 आणतोय 5-5 किलोचं. सकाळी चपात्या आणि रात्री भाकरी असते आणि अशा टाईप मध्ये आम्ही ते मॅनेज करतो. तर किराणामध्ये कसं माहितीये का, आपण ज्यावेळेस डीमार्टला वगैरे जातो ना तर त्यावेळेस आहे ना ज्या अनावश्यक गोष्टी सुद्धा आपण खरेदी करतो आणि आपण ठरवलेलं असतं एक, आणि तिथं बिल खूप जास्त प्रमाणात होतं, अनावश्यक गोष्टी जास्त होत्या, त्यामुळे आम्ही जायचं टाळतो. आणि लिस्ट करून जायला पाहिजे ना. आम्ही खूप कमी या वर्षात डीमार्टला गेलोय. वर्षभरात 1 ते 2 वेळा आम्ही फक्त डीमार्टला जातो. शांभवी झाल्यापासून 2दा झाले जायचं. नाहीतर पूर्वी आम्ही महिन्याला डीमार्टला जायचो आणि खर्च थोडा तरी. आणि तुमचा एक्सपिरियन्स सांगा, ज्यावेळेस मॉलला डीमार्टला वगैरे जातो ना तर तुमचा खर्च अपेक्षापेक्षा जास्त होतो का कमी होतो हे कमेंट करून सांगा. किराणा सरासरी आम्हाला 7 ते 8 हजार रुपयाचा किराणा लागतो. थोडं आपलं बजेट जे असते ना ते प्लस मायनसच 1-2 हजार रुपये असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. महागाई खूप आहे त्यामुळे आणि बाहेर राहायचं खरंच सोपं नाही. आणि कसं आहे माहितीये का, आपण कष्ट करतोय स्वतः शरीरासाठी, थोडंफार लक्ष पण देणं गरजेचं आहे. त्यामुळं खाण्यावरती, चांगल्या हेल्दी गोष्टीवरती खर्च करायला काय हरकत नाही. आणि ते थोडस वाढलंय प्रमाणामध्ये. दुधाचं आता आम्ही 1 लिटर दूध घेतो. कधी कधी आम्ही बाहेरून दुधाची पिशवी आणतो, जसं की सण काही असला की काही खीर बनवायची आहे, कधी काही हलवा बनवायचा गाजराचा, मग थोडस दूध आणखी एक्स्ट्रा लागतच ना. तर सरासरी 2200च्या आसपास आहे ना दुधासाठी खर्च होतो. महत्वाच्या गोष्टी म्हणजे गॅस आहे ना 900च्या आसपास गॅसचा खर्च धरायला हरकत नाही. तर पण आमचं असं नाही की गॅस लगेच संपतोय म्हणून की महिन्याच्या महिना आणायची गरज नाही. 2 महिने 2.5 महिने पण कधी कधी जाते. हाऊस हेल्प आहे नवीन ऍड झालेली गोष्ट म्हणजे. कारण पूर्वी कसं होतं की बाहेरून सोडण्याच्या काही महिने अगोदर जेव्हा माझ्या काही हेल्थवरती थोडासा प्रॉब्लेम वगैरे व्हायला लागला त्यावेळी आम्ही भांडण्यासाठी मावशी लावल्या होत्या तिकडे असताना. पण इथं आल्यापासून केर लादीसाठी पण मावशी आहेत आणि इथं आल्या नाही लावलं. तर माझं ऑपरेशन झाल्यानंतर आपण ती सगळी कामं वाटून दिली. आई पण आल्या होत्या लांबजण्यावरनं, माझी आई आणि आई दोघींनाही काही गुडघ्यांनी करता येत नाही. तर नाही किचनच्या तिथे थांबून स्वयंपाक करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग ते 2 महिन्याचा कालावधी स्वयंपाकासाठी पण आमच्याकडे हेल्प होती. फरशीसाठी मावशी होत्या, दुसरं म्हणजे भांड्यासाठी मावशी होत्या. त्याचे आमचे 2000 महिन्याला जातात आरामात. ओके, मागच्या विचारला असता तुम्ही तरी ते हाऊस हेल्प मध्ये आणखी 5000 रुपये एक्स्ट्रा वाढ. कारण की स्वयंपाकाचं म्हटलं ना की ते 3000च्या आसपासच पुढेच त्यापेक्षा जातं. जर नाश्ता आणि हे सगळं ऍड केलं तर. भाजीपाला म्हणजे खरं तर भाजीपाल्यावरती आम्ही बऱ्यापैकी आता इन्व्हेस्ट करतोय ना. नवीन लग्न झालं तर तेव्हा तर आम्ही खूप रिअरली म्हणजे घरचे जे आहे ना त्याच्यावरती डाळी, सांडगी आहे, काय असेल साठवणीचे पदार्थ जे असतात त्यावरती भाजी हा प्रकारच नव्हता, डाळीवरच भागवणे हा प्रकार बऱ्यापैकी होता. रिअरली कधीतरी आणायचो आम्ही भाजीपाला. मुलांना तर चांगलं हेल्दी खायला मिळावं, त्यांचं आरोग्य चांगलं भविष्यात राहावं आहे की नाही, याच्यासाठी सगळं छान आहे, व्यवस्थित होतंय. त्यामुळे मग आम्ही आता भाजीपाला आणि फळं यावरती पण इन्व्हेस्ट करतोय. तर भाजीपाला आमचा आठवड्याचा 1000च्या आसपास आरामात जातो. म्हणजे आता हाच रेट जर गावाकडे आणि इथं कम्पेअर केला तर शहराच्या ठिकाणी तो जास्तच असतो. त्यामध्ये 25 ते 30 रुपये पावच्या खाली काहीच नाही ना. इथे थोडे पैसे जास्त जातात आपले. आणि इथंच हेच जर गावी असतं तर इथे आमची बऱ्यापैकी बचत झाली असते. नॉनव्हेज असेल, अंडी प्रोटीनसाठी आणि पनीर असेल, अंडी असतील, या सगळ्या गोष्टीचं प्रमाण वाढल्यामुळं तिथं थोडासा खर्च वाढलेला आहे. परंतु चांगल्या गोष्टी म्हणजे नॉनव्हेजचं जर आपण कॅल्क्युलेट केलं ना तर आठवड्यातून 2 वेळा तरी नॉनव्हेज होतं. मग कधी सण असते, विशेष महिना नाही, श्रावण महिना नाही, अशा टाईप मध्ये असतं. पण एरवी मात्र आठवड्यातून 2दा असतं नॉनव्हेज. तर 2000 रुपये आपण धरून जातो. माझं रुटीन बघितलं असेल जुने ब्लॉग तिकडच्या घरी असताना, तरीही दररोजची 2 फळं असं सगळ्यांसाठी आम्ही कन्सिडर करून फळं घेतो. पण आता भाव सध्याचे वाढले खूप सारे. त्यामध्ये शांभवी थोडीशी त्या बाबतीत म्हणजे तिला आवड आहे फळांची, जेवढी स्त्रीला नाही. मग त्याला आम्ही कन्व्हिन्स करून त्याला त्याचं महत्व सांगून वगैरे खाऊ घालतो, तो भाग दुसरा. परंतु तरी सुद्धा जर टोटल आम्ही काढलं तर आठवड्याला 800 रुपये आरामात फळाला जातात. आणि एकूण जर काढलं तर आपण म्हणजे 3500च्या आसपास महिन्याचे आपले फळाला पैसे जातात. आता मध्ये मध्ये जर आवाज आला तर समजून घ्या, शांभवी आहे, चुळबुळ चालू आहे त्याची, त्यामुळे मी पटपट कव्हर करण्याचा प्रयत्न करते. रिचार्ज हा एक महत्वाचा प्रत्येकाच्या आयुष्यामधला बघा. आपल्याला
हे कळत पण नाही आपले पैसे कसे गेले. आणि प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे आणि जितके व्यक्ती तितके ते रिचार्ज आलेच कंपल्सरी. बरोबर ते आलेलंच आहे. टीव्हीचं रिचार्ज कमी झालंय पण मोबाईलचे रिचार्ज आता प्रत्येकाचेच वाढलेले आहे. त्यांनी आपण त्यातलाच एक भाग आहोत. वर्षाचे क्लासेस वगैरे असतात त्यामुळे वायफायचा पण एक्स्ट्रा रिचार्ज असतात. त्याच्यामुळे हे जे 1000 आणि ते 700 जवळपास आहे ना 1700 रुपये मंथली रिचार्ज साठी खर्च होतात आमचे. कन्फ्युजन होऊ शकतं की मग वायफाय आहे तर तुम्ही रिचार्ज कशाला करताय, तर कॉलिंगसाठी आपल्याला व्हॅलिडिटी रिचार्ज हे लागतंच. आणि त्याच्यामध्ये ह्याचं नेटचं रिचार्ज तर कंपल्सरी आहे कारण ते काही घरात नसतात पूर्ण आणि आपण पण बाहेर पडतोच ना, त्यामुळे कसं त्या ठिकाणी थोडी आपण लागतंच. वायफायला. आणि टीव्हीचं रिचार्ज आम्ही नाही करत कारण वायफाय वरती टीव्ही ह्या दोन्ही गोष्टी होऊन जातात, तर तो खर्च कमी झाला. म्हणजे आता YT सबस्क्रिप्शन मध्ये पेड आहे त्याच्यामुळे कसं काही गोष्टी आपल्याला सुलभ होण्यासाठी आता ते क्लासमध्ये मॅडम घेतातच. आणि बरंचसं कामाचा लोड असल्यामध्ये सबस्क्रिप्शन घ्यायला लागतात, त्यामुळे सबस्क्रिप्शन 20 असतील 1000 असतील अशा पद्धतीनं ते पे करते त्याच्यातनं. की अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यामध्ये शिक्षणावरती इन्व्हेस्ट करणं म्हणजे सगळ्यात गरजेचं आहे. ते आम्ही काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. बाकी काही असो नसो पण शिक्षण चांगलं मुलांना मिळावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. स्कूल बसचा अगोदर आपण बघूया तर महिन्याला आमच्या तिकडे 1,500 रुपये 18,000 इयरली जातात स्कूल बस साठी. आणि स्कूलची फी तर त्याच्यामध्ये 58,000 त्याची स्कूलची फी आहे. तर त्यामध्ये आम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये ते पे करतोय. तर मंथली जर म्हटलं तर 5,900 रुपयाचं मंथली EMI असल्यासारखं आहे. स्कूलमध्ये बरेच सारे इव्हेंट असतात म्हणजे काही कधी फंक्शन आहे, स्पोर्ट डे आहे, वेगवेगळे अशा गोष्टीसाठी तो म्हणजे अचानक भयानक खर्च पण असतात आपले. नाही ते सगळ्यांनाच असतात म्हणजे शैक्षणिक साहित्य असते तर त्यामध्ये थोडंफार असं जर आपण मंथली काढलं ना तर ते 500 धरून चालायचे. ऑलिम्पियाडच्या त्याची फीस वगैरे असते ते पण असतं. तर ते सगळं आम्ही मंथ मध्ये तुम्हाला सांगतोय त्यामुळे इयरली जे आहे ते डिवाइड करून सांगितले. आणि विशेष म्हणजे त्याला आता एक खर्च कमी म्हणजे त्याला एक्स्ट्रा कुठले ट्युशन क्लासेस नाही असं त्याचा काही खर्च नाही. पूर्वी आम्ही तिकडे होतो तेव्हा त्याला क्लासेस होते. तर इन फ्युचर बघूया चाललंय आमचं कसं काय एक्झिक्यूट होतंय ते असो. तर आता यानंतर पुढचं माझे क्लासेस. येस मी पण क्लासेस घेते आणि मी स्वतः सुद्धा क्लास करते म्हणजे वेगवेगळे वेबिनार असतात. शिकत राहिलं पाहिजे यावर माझा खूप मोठा विश्वास आहे. दर आठवड्याला आहे ना काही ना काहीतरी नवीन वीकेंडला मी सुट्टी असते आपल्या क्लासला तर त्या दिवशी मी स्वतःला वेळ देते प्रकारे शिकण्यासाठी वेळ देते. कारण काय असतं आपण जर शिकत राहिलो तर आपण दुसऱ्याला काही देऊ शकू की नाही म्हणजे आपल्यामध्ये मी सांगतो तुझ्यापेक्षा मी सांगू शकतो कारण की काय करते ती कसं स्वतः सांगणार नाही. तर बघा जर आठवड्याला ना वीकेंडला मला सुट्टी असली की मग ही वेगवेगळे वेबिनार्स असतील स्वतःला अपग्रेड करण्यासाठी काही नॉलेज गेन करण्यासाठी वगैरे काही क्लासेस वगैरे ते पे करून आहे ना ते पण करते. वेबिनारचे वगैरे काही जास्त चार्जेस नसतात पण तरीही मंथली ते 1,000 धरून चालू. ज्यामध्ये काही थोडे कॉस्टली असतात जे हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये असतात. तर ते म्हणजे आपल्या वेलनेस वरती पण बऱ्यापैकी हिलिंगचं काम करणारे काही मला परत लेक्चर चालू असते. ते महत्वाचं म्हणजे पेट्रोल. तर पेट्रोलचा खर्च 3,000 तर कमी लागतात पेट्रोलला. त्यानंतरचा पुढचा महत्वाचं म्हणजे लाईट बिल. इथं पण आम्ही पैसे वाचवतो इथं आल्यापासून. व्हेंटिलेशन जास्त आहे, विंडोज जास्त आहे त्यामुळे दिवसा लाईट लावायची गरज नाही, फॅन लावण्याची आवश्यकता नाही. आणि अजून दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही तिकडे असताना ना हीटर लावायचो पाणी तापवण्यासाठी. इथं आल्यापासून सोलार त्यामुळे मग तो खर्च आमचा फक्त पावसाळ्यामध्येच तो प्रॉब्लेम येतो की थोडं पाणी गरम करावं लागतं म्हणजे गॅस पण थोडा त्या सीझन मध्ये जास्त खर्च होतो. बाकी 700-800 रुपये आमचे सहज बचत. तर इथे आम्हाला 700 रुपये लाईट बिल खूप जास्त झालं. असं दवाखान्याचा खर्च तर 2,000 रुपये आपण महिन्याचे धरून चालू म्हणजे सर्दी खोकला ताप कधी मुलांना काही झालं म्हणजे एकाला झालं की बाकीच्यांना असं. त्याच्यामध्ये आमचं मागचं म्हणजे 2025ला खूप खड्ड्यात गेलोय आम्ही. खूप जास्त खर्च झालेला आहे पण आम्ही सेव्हिंग केलेलं असल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला तिकडे झाला. ऐन वेळेला कुणाकडे हात पसरण्याची वेळ नको यायला म्हणजे आपल्या आप्तजनांना कटूपणा कुठे पैसा आला नात्यांमध्ये की मग जवळची नाती सुद्धा लांब जायला लागतात. त्यामुळे मग ते एक आम्ही पक्क केलेलं आहे की अनुभवलंय खूप जास्त अगोदर खूप कमी वयामध्ये खूप मोठमोठे
अनुभव घेऊन चालले. तर त्यामुळे आता एवढं तरी क्लिअर आहे आमचं की आपण पैसे इतरांकडनं मागण्याची आपल्यावरती कधीच वेळ येऊ नये, आणि ती वेळ आली तर नाती आपोआप लांब जातात. त्यामुळे मग नात्यामध्ये पैसा येऊ द्यायचा नाही, हे क्लिअर आहे. त्यामुळे सीझर माझं 2024 झालं शांभवीच्या वेळी, आणि त्यानंतर 25 मध्ये माझं ऑपरेशन झालं. म्हणजे 1 वर्षात आमच्याकडे मोठे खर्च झाले. पण ते दोन्ही जर म्हटलं तर 1.5 लाखापर्यंत आम्हाला खर्च आला, 1.5 लाखाच्या आसपास. पण सेव्हिंग केल्यामुळे ते तितकं जास्त प्रकर्षाने त्यासाठी कुठला हेल्थ प्लॅन वगैरे चांगला असेल तर ते सजेस्ट करा बरं का. कारण कसं बरेचसे चांगले हेल्थ प्लॅन आलेले ते जर आम्हाला सजेस्ट करा जर तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर, कारण त्या बाबतीत थोडेसे आम्ही मागे आहोत का चाललंय म्हणून चाललंय असं. पण तरीही आम्हाला प्लीज सजेस्ट करा जर त्या फील्डशी रिलेटेड कोणी बघत असेल व्हिडिओ तर कुठला चांगला राहिला सांगून येतात पुढचं. म्हणजे मी पटपट का घेते, शांभवी बसत नाहीये. दुसरी गोष्ट वेळेत व्हावा व्हिडिओ. कपड्यामध्ये आता माझं ब्रँड शूट बऱ्याचदा असतं आणि ब्रँडची रिक्वायरमेंट असते की एखादा पर्टिक्युलर कलर त्यानुसार ते परचेस करावं लागतं. सो सुरुवातीला आपल्यालाच ते घालावे लागतात. माझ्या कपड्यावरती खूप कमेंट केलेली बरं का की बाबा दादांना ती कपडे नाहीत का वगैरे. परंतु कसं पाठीमागं मी घेतली पण, आणि मला कसं माहितीये का ड्युटीवरती जास्त कालावधी असल्यामुळे आठवड्यातून 1 दिवस सुट्टी मिळते. डेली तर प्रायव्हेट ड्रेस घालायला मिळतच नाही, त्यामुळे मला तर कपड्याचा विषयच नाही. जे आहे माझ्याकडे मोजकी 7-8 ड्रेस तेच धुवून स्वच्छ वापरले की विषय संपला. आणि मग त्यामुळे तो खर्च नाही आला. आणि मुलांचं म्हणाल तर आता मुलं वाढती आहेत, त्यामुळे स्त्रीची हाईट तर इतकी फास्ट वाढते, त्यामुळे त्याला शर्ट्स घेणं ते होतच. तर त्याचा जर टोटल खर्च म्हणलं दोघांचा मिळून तर आमचा फार तर 1,500, ते पण प्रत्येक महिन्याला नाही. तर मग आपण महिन्याचा 1,000 धरून चालू. पुढे आहे ते म्हणजे बाहेरचं जेवण. तर बाहेरचे कोणी जर आले तरच आम्ही जातो, नाही तर नाही. या वर्षात तर नाही, पूर्वी 2 महिन्याला एकदा वगैरे जायचो. आता मध्ये आई भाऊ आले होते तेव्हा एक गेलो होतो. आणखी कोणी माझ्या इकडचं पण आलं तरी आम्ही जातो. आणि वापरले गेले तर मग ते पाहुणे रावळे आल्यानंतर इमोशनमध्ये येतात असं. पण आम्ही बाजूला ते 1,000 असं ठेवतो. त्यानंतर आता फिल्म जर म्हणाल तर एकही पिक्चर टॉकीजला जाऊन वगैरे असं काही बघितलेला नाहीये. आमचा खर्च नाही. ओके. आता त्यानंतर पुढे आहे शॉपिंग कोणती तर किरकोळ इतर खर्च असतात की ते आपण म्हणजे धरलेले नसतात, ज्याच्यामध्ये काही ऑर्गनायझर असतील किंवा काही डेकोरेशनचं साहित्य कधी लागलं तर, किंवा मग सोसायटीमध्ये कुणाचा वाढदिवस आहे आणि मग स्त्रीला अचानक बोलवलं तर मग ते तसले छोटे छोटे खर्च जे असतात ते आपण महिन्याचे 1,000 धरून चालू. जास्त काही नाही. 1,000 म्हणजे फक्त वाढदिवसाचे नाही सांगत आहे मी, की आणखी काही पण असतात. सेलो टेपच आणायचे आहे, हेच आणायचं. आता पाहुणे आल्यानंतर एक तर असतं ते म्हणजे नॉनव्हेज फिक्स असतं, आणि नॉनव्हेज खाणारे पाहुणे नसतील तर पनीर, ह्या गोष्टी बरोबर. त्यामध्ये अजून देवदर्शन, जर स्टे करणार असतील तर देवदर्शन हे येतच, आणि नसतील तरी सुद्धा दिवसभरात आपण थोडंसं बाहेर वगैरे घेऊन जातो. कपडे या गोष्टी, तर याच्यामध्ये नॉनव्हेज, पनीर, देवदर्शन, हॉटेल आणि कपडे हे असतं फिक्स. पण ते काही प्रत्येक महिन्याला येत नाहीत पाहुणे. ते डिपेंड करतं काही वेळेनुसार, काही सण, काही वेगळं काही असेल तर. आणि महिन्याला 1,000 रुपये काढून ठेवतो त्यामध्ये, म्हणजे बाहेरचे जेवणाचे वगैरे जे केले त्याच्यामध्ये आमचं मर्ज होतं. 1,000 तर वर्षभराचे 12,000 झाले. आणि 12,000मध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जर आपण केल्या तर मग 10, कधी 11,000पर्यंत खर्च जातो. म्हणजे तिथे 1,000 इकडे तिकडे होऊ शकतात. सो ते बरं पडतं की एकदाच 12,000 जाण्यापेक्षा 1,000 रुपये आपण सेव्ह जर केले तर ते म्हणजे आपल्यालाही लोड येत नाही. हे एक बऱ्यापैकी होतं की अचानकच खर्च आले की जास्त वाढतात. त्यामुळे ते प्रत्येक महिन्याला येतील, आपल्याला टेन्शन राहणार नाही बाबा नाही आता किती खर्च होतो. त्या गोष्टी त्यामुळे अगोदरच ते थोडी बचत केल्यानंतर आहे ना एकदा चांगलं वेलकम आपण करू शकतो. येस, एक्झॅक्टली. तिथे देव बाबा हे लिहायचं राहिलं की स्नॅक्स साठी म्हणजे 5च्या सुमारास किंवा सकाळी नाश्त्याला सुट्टी दिवशी खास करून मिसळची खूप आवड आहे आमच्या. त्यामुळे दर रविवारी मिसळ ही असते सकाळी नाश्त्याला. तर ती किंवा इतर काही दुसरं त्या जागी तर मग ते बाहेरच असतं. मग त्या गोष्टी जर दोन्ही धरले आपण 1,000 आणखी ऍड. म्हणजे हे त्यानंतर आहे ट्रिप. तर ट्रिप आम्ही खूप दिवस झाले काढून ट्रिप काय अशी निघत नाही. सहसा गावाकडून कुणी आलं तरी आपलं पन्हाळा, ज्योतिबा आणि आई अंबाबाईचं दर्शन एवढंच मात्र असतं.
ते फिक्स असतं. पण या व्यतिरिक्त माझी ट्रिप 2-3 वर्षात काढलेली नाहीये. शांभवी विशेषतः कसं आहे माहिती का, लहान आहे ती. या निमित्तानं आम्ही आमचा चुका शोधतो बरं का. ऍक्च्युली तिथे बरेचसं तिचं काम चालू आहे की आपण कुठं चुकतोय काय नाही, तर एक ड्राफ्ट तयार करायचं आणि त्या गोष्टी पुढच्या वर्षात आपण बदल करू शकतो. म्हणून कमीत कमी वर्षाच्या शेवटी तरी हा खर्च काढणं गरजेचं आहे. तसं प्रत्येकाने तुम्ही करा आवर्जून. मी तर म्हणतो प्रत्येकाने करा की आपण महिन्याला किती खर्च करतोय. त्यावेळेस आता हे निरीक्षण करतोय आम्ही आवश्यक आणि अनावश्यक आणि चंगळ गोष्टीवर खर्च, सगळ्या गोष्टीवर आहे ना आपला किती खर्च होतोय आणि आपण कुठं आळा घालू शकतो आणि कुठं जास्त वाढवणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी आवर्जून लक्षात येतात. त्यामुळे प्रत्येकाने आहे ना हे कागद पेन वगैरे घेऊन बसा. आपल्याला खूप कंटाळा येतोय, एकदा ट्राय करा तुम्ही खर्च आपला किती येते. सगळ्यांनीच काढला पाहिजे. खरं तर महिन्याला तो काढला गेला पाहिजे, कारण सगळे महिन्यात ते सेम सिच्युएशन नसते. कधी वेगळं थोडं असू शकतो, थोडं इकडे तिकडे, पण मंथली काढणं गरजेचं आहे. आता ट्रिप साठी आम्ही महिन्याला 1000 बाजूला ठेवतोय. आता याच्यामध्ये ट्रिप मधले पैसे आमचे कुठे जातात ते सांगते मी तुम्हाला. गावी आम्ही जातो तर त्यावेळी गावाकडे जायचं म्हटलं तर असं माहितीये का, 10,000-12,000 रुपये आरामात तिकिटाला जातात नेहमी. कारण तिथं पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या गरजेच्या आहेत. पाहुणचार असतात, कोणी आलं गेलं त्यांचं करायचं असतं, सो त्या गोष्टी वेगळ्या आणि गावाकडचा खर्च वेगळा. बरं का, हा आमचा इथला खर्च सांगतोय आम्ही. नाहीतर तुम्ही असा गोंधळात कराल की तिकडचा आणि हा मिळून, तर नाही, तो वेगळा खर्च आहे आणि त्याचं वेगळं तुम्हाला हवं असेल तर आम्ही एक व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. त्यानंतर वाढदिवस. ओके, तर मुलांचे वाढदिवस आता कसे करतो आपण त्यावरती असतं. आता श्रीचा 5वा वाढदिवस एक छान केला होता आम्ही. पहिला वाढदिवस एक चांगला केला होता. त्यानंतर आम्ही असे साधाच वाढदिवस करतो, काही जास्त नाही. आणि शांभवीचा वाढदिवसाचं एकीने म्हटलेलं की तुम्ही तो वाढदिवस एवढा मोठा करण्यापेक्षा थोडंसं सेव्ह करू शकला असतात किंवा मग एखाद्या अनाथ आश्रमाला वगैरे तुम्ही डोनेशन करू शकला असतात. पण शांभवीचं काहीच झालं नव्हतं पूर्ण वर्षभरात. तिचं नामकरण करायचं म्हणून मग काही नवस वगैरे अन्नप्राशन वगैरे बऱ्याच गोष्टी आम्ही स्किप केलेल्या आणि तिथे पण खर्च आला असता आम्हाला. तर ते नाही झालं आमच्याच्याने. मग आम्ही असा विचार केला की तिचं वाढदिवस आणि नामकरण हे दोन्ही एका दिवशी, आणि त्या निमित्तानं सगळे पाहुणे एकत्र येतील. आणि काही वेळा हाऊस ही पण असते, म्हणजे नेहमी पैसा करून पण चालत नाही, सेविंग म्हणून पण चालत नाही. तिथे आम्ही थोडा खर्च केला, म्हणजे थोडा मनाला बराच केला की वेळेमध्ये आम्ही ते कव्हर करू. काहीतरी आपण सोशल वर्क करायचा प्रयत्न करते की ते खर्च समजत नाही. एक चांगल्या गोष्टीसाठी खर्च केली पाहिजे. एक विशिष्ट अमाऊंट म्हणतात ना, आपल्या उंचळीत बसेल तेवढं आपलं, त्या किती गुतलं तरी खालीच पडणार आहे. तर मग ते आपण स्वइच्छेनं दिलेलं कधी चांगलं आहे. म्हणतात की दान केलेलं एका हाताचं दुसऱ्या हाताला सांगू नये. मी पूर्वी सांगायचे, कारण मला असं वाटायचं की मोटिवेट होतील मंडळी आणि आणखी जास्त. पण काही जण असतात जे हे पण बोलतात की काय तू डोनेशन करते तर दाखवतेस, काय तू हे करतेस तर दाखवतेस, तू आश्रमात जाऊन वाढदिवस. परंतु काय होतं, दाखवल्याने एवढा फायदा होतो की एखाद्याने जर मोटिवेट होऊन ते केलं तर एक, त्यामुळे मला दाखवायला थोडंसं हे वाटतं. वर्ष मॅडमला कळून चुकलेलं आहे की हा बाबा थकून आलेला आहे, याला झोप येते, डोळे लाल झालेले, त्यामध्ये स्पीड वाढलं. तर वाढदिवसाच्या याच्यामध्ये म्हणून मग श्रीचे तर तुम्हाला माहितीये कसे साजरे केले. शांभवीचा पहिला छान केला, तर 5वा एक छान करायचा, दोघांना इक्वल. की साधे वाढदिवसच करण्यावर आमचा विश्वास आहे. खरं तर ते कुठेतरी जाऊन एखाद्या अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात, मी तर कन्यापूजन वगैरे सुद्धा अनाथ मुलींसोबत केलं होतं. सो या विचाराची आहे, पण ते समोरची व्यक्ती कशी घेते यावरती आहे. तर 90% लोक चांगले आहेत, पण काही लोक असतात ज्यांना त्यात पण खोड दिसते की तू पैशासाठी, तू शो ऑफ साठी करतेस. म्हणून मग मी ते दाखवणं बंद केलं. चांगल्या कामात बघा कोण काय म्हणतं बिलकुल विचार करायचा नाही, चांगलं काम करत राहायचं. हो, तर हे अपेक्षा न ठेवता टोटल जर कॅल्क्युलेट केलं ना, तर जवळपास हे 42,000च्या आसपास हा खर्च सगळा जातोय. प्लस मायनस हे 5,000 असतं बरं का. 45 किंवा 50 जाईल किंवा मग ते 35 ला येईल. आता मी जर टोटल मानला तर तो 42 पर्यंत चालला, तर आपण तो 45,000 धरूया. ओके, आणि बाकी आम्ही सेव्हिंग किती करतोय, कसे करतोय, कशात करतोय, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करू. आणि तर आतापर्यंत तुम्ही पाहिले की आमचा महिन्याचा खर्च किती होतो आणि कशा पद्धतीने तो होतो, आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी काटकसर करून एवढा जास्त खर्च होतो. आता काही जणांसाठी हा जास्त असू शकतो, काही जणांसाठी हा खूपच कमी असू शकतो, पण याच्यामध्ये सुद्धा बरीचशी काटकसर होते. हो, आणि यामध्ये आम्ही अजून सुद्धा 2026 मध्ये काही गोष्टींवरती काम करणार आहोत आणि 2026 मध्ये त्या संदर्भातला सेपरेट जेव्हा आम्ही त्याच्यावर खरंच काम करू आणि ते एक्झिक्यूट करू, त्याच वेळी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करू.
करू की आता आम्ही काय काय चेंजेस केलेत आणि कशा पद्धतीने आम्ही आता आमचा महिन्याचा घर खर्च चालवतोय ते. हो, आणि So, कशा पद्धतीने इन्कम आणखी जास्त वाढेल. आता इथून पुढे जे बघणार आहात त्याच्यामध्ये आम्ही बचत कशी करतोय हे तुमच्यासोबत शेअर करतो. कारण काय असतं माहिती का, की तुम्ही किती कमवता यापेक्षा सुद्धा महत्वाचं असतं ते तुम्ही किती वाचवता. कारण माझे वडील नेहमी म्हणतात की एक गृहिणी आहे आणि ती घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून भाजीपाला आणण्यातून जे काही 10-15 रुपये ती वाचवते किंवा 100, 150, 500, 1000 वॉट एव्हर अमाऊंट किती का असे ना, पण ती जेवढी वाचवते तीच तिची कमाई आहे. सो हे प्रत्येकाच्याच बाबतीत लागू होतं की आणि आपण पप्पा असं सुद्धा म्हणतात की बाबा आपले जे काही उत्पन्नाचे सोर्स आहेत ते एकच मोठा आज जरी असला तर एक नसावा. बरोबर, म्हणजे मोठा उत्पन्नाचा प्रवाह असण्यापेक्षा तो जर बंद झाला तर काय करावं हा आपल्याकडे एक प्रश्न असतो. त्यामुळे आपले उत्पन्नाचे जे सोर्स आहेत छोटे ते छोटे छोटे झऱ्याच्या सारखे असले पाहिजे, एकापेक्षा जास्त असावे. एकापेक्षा जास्त असावे. थोड्या थोड्या प्रमाणात ते येत जरी असले तरी त्याचा साठा भरपूर होत असतो. त्यामुळे म्हणतात ना आपण थेंबे थेंबे तळे साचे. सो तुम्ही बचत आजपासूनच करायला सुरुवात करा आणि ती काळाची गरज आहे. सो छुमछुम वाजत आहे म्हणजे शांभवी आलेली आहे. तर मी थोडा ब्रेक घेते आणि मग कंटिन्यू करते. चला आता आम्ही शांभवी सोबतच बचतीचा व्हिडिओ करणार कारण ती काही गप्प बसत नाही. सो हे सांगतील तुम्हाला की काय काय गोष्टी आहेत ज्यात आम्ही बचत करतो, किती बचत करतो, कशा कशात इन्व्हेस्ट करतो. आता बघा, या सुरुवातीचा टप्पा हा मी फोकस आरडी वरती केलेला होता की आम्ही आरडी करायचो. मंथली जे काही इन्कम छोटस होतं आमचं, जे काही पगारात थोडंफार पैसे शिल्लक राहायचे सगळं घर खर्च वगैरे बघून, तर ते आम्ही आरडी मध्ये इन्व्हेस्ट केले. आरडीतून एक मोठी अमाऊंट तयार झाली. ती अमाऊंट आहे ना पप्पाच्या मार्गदर्शनाखाली आहे ना आम्ही ती फिक्स डिपॉझिटला टाकली. इंटरेस्ट जे होतं ते एक नवीन उत्पन्नाचा सोर्स निर्माण झाला. आता काही जणांचा हा पण प्रश्न असेल की तुम्ही किती सेव्ह करत होता, तर आम्ही महिन्याला 10,000 रुपये त्यावेळेस आम्ही आरडी हे एकटेच तेव्हा कमवतो. त्याच्यानंतर मग ही शाळा जॉईन केली. शाळेची जी पगार वगैरे यायची ना तर तो एक नवीन सोर्स सुरू झाला. आता या बचतीच्या मागे मी अगोदर शाळेवर काम करायचे तर तिथला पण जो पेमेंट होता माझा तिथलं फक्त पेट्रोल आणि महिन्याला 200-300 रुपये पॉकेट मनी एवढंच मला असायचं जवळ. बाकी सगळे पैसे मंथली त्याची आरडी व्हायची आणि ती एकदा अमाऊंट आली की मग त्या आरडी वरती परत एफडी करून आहे ना नवीन इन्कम जनरेट व्हायचं असं होतं. आता ह्यांच्या पेमेंटच्या बाबतीत त्यावेळी आम्ही फक्त 10,000 रुपये महिन्याला आरडी करायचो. एवढंच आमचं काय ते सेव्हिंग होतं आणि प्लस माझ्या जॉबचं ते थोडंस असं. आता सेव्हिंग आम्ही आता सध्या करतोय आणि एक स्टेबिलिटी आलेली आहे. तर त्याचं मेन महत्वाचं कारण आहे म्हणजे वर्षांनी जे काही सोशल मीडियामध्ये युट्यूब विशेषतः युट्यूब मधून जे काही इन्कम जनरेट होते तर ते खूप महत्वाचा टप्पा आहे. कारण आम्ही जो काही प्लॉट घेतलेला आहे त्याची अमाऊंट एवढी आहे ना की मी रिटायर जरी झालो तर तो नुसता प्लॉट घेऊ शकत नाही. म्हणजे माझ्या आणखी सर्व्हिस भरपूर आहे, बरोबर आहे, तेवढं करू शकत नाही. तेवढं हिनं एवढ्या कमी वेळेमध्ये करून दाखवलेलं आहे. पण हे सगळं मूळतः टेम्पररी असतं. हे सोशल मीडियाचं एवढं मात्र ड्रॉबॅक आहे की हे कायमस्वरूपी नाहीये. जसं यांचा जॉब परमनंट आहे, गव्हर्नमेंटचा जॉब आहे, त्यामुळे कधीही ते सरसच असणार. पण त्यातल्या त्यात महिला वर्ग मुलांना बघत बघत युट्यूब मध्ये खूप छान संधी आहे. आणि मी तरी असं म्हणेन की युट्यूब मध्येच त्यातल्या त्यात खूप सारे अर्निंगचे सोर्सेस आहेत. तसेच अदर प्लॅटफॉर्म वरती पण आहेत. फॉर एक्झाम्पल सांगते, मी क्लासमध्ये पण हे शिकवते. विद्यार्थी बघत असतील तर नक्की ते समजून घेतील की मला काय सांगायचंय. तर युट्यूब मधनं फक्त ऍड ज्या प्ले होतात किंवा ऍडसन थ्रू आपल्याला पेमेंट येतं, तर त्यामध्ये ऍफिलेट मार्केटिंग असतं ज्यामध्ये आपण कमिशन अर्न करू शकतो. त्यानंतर पार्टनर कोलॅबोरेशन असतं ज्यामध्ये वस्तूच फक्त आपल्याला मिळते, पैसे मिळत नाही. इनिशियली ते असतं. त्यानंतर जसे जसे तुमचे सबस्क्रायबर वाढतात त्यानुसार मग आपल्याला वेगवेगळे कोलॅबोरेशन्स अप्रोच होतात, त्यातनं काही आपण अर्निंग करू शकतो. पेड कोलॅब असतात, व्हिजिट व्हिडिओज असतात, अशा वेगवेगळे सोर्सेस आहेत आणि तिकडनंही आपण छान स्मार्ट अर्निंग करू शकतो. सो हे सगळं आपण क्लासमध्ये शिकवतो. जर तुमच्यापैकी कोणाला क्लास जॉईन करायचा असेल तर येत्या 20 जानेवारीपासून नवीन बॅच आपण लॉन्च केले. त्याचं कारणच असं की फुल होत आहेत बॅचेस लगेचच, त्यामुळे मग आपण पुढची बॅच लगेच अनाऊन्स करतो आहोत. कारण तुम्हाला या क्लासमध्ये लेक्चरमध्ये तुम्हाला इथंभूत युट्यूब चॅनल कसं स्टार्ट करायचं, जे की त्याला की पॅशन आहे, काहीतरी आवड आहे, अशी व्यक्ती जर केली तर त्याला पूर्ण डिटेल मध्ये इथंभूत माहिती मिळेल. विथ डेमो तुम्हाला सर्व लेक्चर येतात, त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा घ्या. स्क्रीनकडे न बघता तिकडे बघा.
हा, हे असे बरेचसे टिप्स आहेत ना तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. अच्छा, तर ह्या झाल्या गोष्टी युट्यूबच्या बाबतीतल्या. पण मी त्यातनं हे करू शकलीये. एक साधारण मुलगी, मी आजही साधीच. मला सांगायचं एवढंच आहे की आपण जर ठरवलं तर आपण इच्छाशक्ती असेल तर घरातूनही खूप छान अर्निंग करू शकतो. सो फक्त गायडन्सची कुठेतरी उणीव असते, मला कोण सांगेल काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिकडे छान व्यवस्थित एक्सप्लेन करतो. ओके, तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ की आता आम्ही कशा कशामध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि किती इन्व्हेस्ट करतोय ते. आम्ही जे काही आतापर्यंत खर्च बघितला, आता सेव्हिंग मध्ये आहे बघा. छोट्या छोट्या गोष्टीपासून घेऊ. माझ्या पगारातून मॅक्झिमम काय आपला घरचा खर्च वगैरे या सगळ्या गोष्टी, म्हणजे आम्ही एकाच पेमेंट घर खर्चावर खर्च करतो घर असं खर्च किंवा एज्युकेशन साठी काही जे काही खर्च होतो आता सध्या श्रीचा वगैरे, त्याची पण फी भरपूर आहे. एकाच पेमेंट आम्ही सेव्ह करतोय असं म्हणूया. म्हणायला म्हणजे हरकत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेगवेगळे सोर्स असावे सेव्हिंगचे असं म्हणतात, कारण एकाच ठिकाणी सेव्हिंग करणं सुद्धा चुकीचं आहे. बरोबर. हा, तर त्याच्यामध्ये आहे ना मेनली SIP वगैरे आहे. तर SIP मध्ये आम्ही काही अमाऊंट सेव्ह करतो, त्यात जास्त नाही, महिन्याला 5,000 रुपयाची SIP काढलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काढलेली ती तशीच पुढे कंटिन्यू चालू आहे. त्याचबरोबर आहे SIP झाल्यानंतर सोसायटीला माझी काही अमाऊंट मंथली सेव्ह होती, 2,000 रुपये अमाऊंट आहे, ती सोसायटीला आम्ही भरतो. नंतर आहे इयरली भरतो आम्ही. आता श्रीच्या नावे आहे ना आम्ही स्मार्ट स्कॉलर सारख्या अशा स्कीम वगैरे घेतलेल्या, त्याच्यामध्ये SBI मध्ये ऑथेंटिक खात्रीशीर बँकेमध्ये SIPच आहे ती पण फक्त 5 वर्ष आपल्याला 1 5 लाख इन्स्टॉलमेंट भरायचे. 1 लाखाची 1 इन्स्टॉलमेंट. तर आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती भरतो, जेणेकरून म्हणजे वाढदिवस खूप मोठा करण्यापेक्षा त्याच्या फ्युचरसाठी, त्याच्या एज्युकेशनसाठी किंवा पुढे तो जे काही करेल त्यामध्ये व्यवसाय जर करायचा असेल त्याला, तर त्याला उपयोगी पडेल. या कमी वयामध्ये त्याची ही केल्यामुळे जेवढ्या लवकर सुरू करेल तेवढे त्याचे. आणि असं नाही की 1 लाखाची इयरली भरावे असं काही नाही. आपल्या ह्याच्यानुसार इन्कम नुसार आपण ते 5,000 10,000 सुद्धा भरू शकतो. 500 रुपयापासून भरू शकतो त्याच्यामध्ये. तर इयरली आम्ही 1 लाख रुपये स्त्रीच्या नावे आम्ही तिथं भरतो. अजून शांभवीसाठी जर म्हणाल तर आम्ही असं केलंय की म्हणजे तुम्हाला माहितीये सुकन्या समृद्धी योजना जी आहे, तर त्यामध्ये आम्ही 1 लाख रुपये वर्षाला तिच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये भरतो आहोत. म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये जर त्याविषयी व्हिडिओ हवा असेल तर मला तसं सांगा, मग आम्ही ते एक्सप्लेन करू, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. बऱ्याच जणी त्यात पैसे भरत असतील, कोण कोण भरतंय ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला, आपली SIP झालेली आहे. इयरली काय दोघांचे आपण पैसे भरतो ते झालेले आहे. सोसायटीला मी जे अमाऊंट भरतो ती पण झालेली आहे. आता विषय आहे RD ही मंथली आम्ही 10,000 रुपये मंथली RD ला टाकतो. यामध्ये आणखी एक गोष्ट मी क्लिअर करते की यांचं जे काही पेमेंट आहे ना, तर त्यातनं घर खर्च जरी चालत असला तरी 10,000ची जी काही RD आहे तर ती त्यांच्या पेमेंट मधून होते. म्हणजे असं नाही की सगळाच पेमेंट घरात खर्च होतो, तर त्यातनं पण बचत करण्याचा. आणि विशेषतः याची ही झाली RD. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेन म्हणजे बाप्पांची शिकवण आहे. बाप्पांनी त्या पद्धतीनं सांगितले बाबा आपला पाहुणा कोण आहे, तर ते आपली FD किंवा आपली काही सेव्हिंग आहे ते आहे. आणि अडचणीला कोणी कुणाचं नाही या जगामध्ये. आणि दिले जरी ना पैसे तरी परत खूप गोष्टी असतात की आपल्याला वेळेत नाही देण्यात आलं किंवा काही अडचणी आल्या तर म्हणजे म्हणतात ना कुठे गेला रुका तर तोडायला सखा, असं जवळजवळ नाते सुद्धा तुटतात पैशामुळे. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का, आपण आपली सेव्हिंग आताच काटकसरीनं करून जर ठेवली तर आपल्या वाईट वेळेमध्ये आपले ते पाहुणे होणार, तेच आपले सखी होणार. आता एफडीचं कसं आहे माहितीये का, आता मेन सोर्स जो आपण उत्पन्नाचा गृहीत धरतो म्हणजे युट्यूब मधून येणारं जे काही ऍडसन थ्रू येणार आहे, पेड कोलॅबरेशन मधून येणारं इन्कम वगैरे आहे ना वर्षाचं, तर ते चांगली अमाऊंट येत असल्यामुळं म्हणजे मंथली 1 लाख रुपयाची FD होते. आणि ही जी काही सेव्हिंग होती तर या सेव्हिंग मधून मंथली आता FD या महिन्यामध्ये आता आम्ही केली समजा 1 लाख, पण ते फ्लक्च्युएट होत राहतं. युट्यूबचं जे काही इन्कम आहे ते असं स्टेबल नसतं, ते डिपेंड करतं व्ह्यूज, आणि व्ह्यूज वरती पण किती ऍड येतात त्यावरती तुमचं हे ऍडसेन्सचं झालं. आणि त्याचबरोबर पेड कोलॅबरेशनचं सण वार जसे येतात ना त्या पद्धतीने जास्त कोलॅब असतात. आणि शोभानी म्हणजे मी काम पण करते त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी वर्कआउट होतात. आणि म्हणतात ना आपण बऱ्याचदा जे मॅनिफेस्ट करतो तर त्या गोष्टी एक्झिक्यूट होण्यासाठी कष्टाची पण जोड लागते. या दोन्ही गोष्टी आहेत. सो त्या संदर्भात आम्ही सेपरेट एखादा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की मॅनिफेस्टेशन साठी घेऊन येऊ, कारण ते कसं वर्क करतं हे पण आम्हाला तुमच्यासोबत शेअर आणि हे जी काही सेव्हिंग होते याच्यातनं समजा आता या महिन्यामध्ये FD केली तरी त्याला काहीतरी इंटरेस्ट येणार आहे, म्हणजे तो सुद्धा एक सोर्स आहे. म्हणजे जवळपास बघा RD, FD, SIP, सोसायटी असेल आणि त्याचबरोबर झालेल्या सेव्हिंग वरती व्याज असेल, ह्या सगळ्या गोष्टी 5-6 सोर्स एकत्र येतात. त्याच्यामुळे आहे ना ते इन्कम बऱ्यापैकी दिसतं आणि ते आपल्या भविष्यासाठी
गरजेचं आहे. आता या- त्याच्यामध्ये आम्ही खर्च करत असताना कुठलाही काय म्हणजे चैनीच्या वस्तू आम्ही शक्यतो टाळतोच. आमच्या घरात तुम्हाला कुठेही चैनीची वस्तू आता दिसणार नाही. आमच्याकडे टीव्ही ठेवण्यासाठी टेबल नाहीये. आम्ही जस्ट तिला एक सेलिब्रेशन साठी आहे ना, एक बॉक्स बॉक्स आलेला तोच टीव्ही ठेवलेला ठेवलेली आहे. आणि मला त्यामुळेच होम टूर द्यायची म्हटलं की असं होतं की बापरे कसं काय करू, म्हणजे तुमच्या खूप कमेंट आहेत की आहेत तसं आम्हाला होम टूर दे, पण हा. मलाच कुठेतरी वाटतं आणि मी का घेत नाही ते पण सांगते. मी घेऊ शकत नाही अशातला भाग नाही, पण गोष्टी चणचण भासून जेव्हा आपण घेतो ना त्याची जाणीव असते आणि आपल्याला ते बॅक ऑफ द माइंड असतं जपताना गोष्टी की हे असंच नाही आलेलं यासाठी. आणि दुसरी गोष्ट ही पण आहे की आम्ही आता जेव्हा घर बांधू किंवा चाललेत काही प्लॅन्स आहेत जे पुढे तुम्हाला हळूहळू समजतात. नवीन वर्षात खूप नवीन नवीन चांगल्या गुड न्यूज हो. तुम्हाला ऐकायला मिळणार. आम्ही रेंटेड घरामध्ये जातो, इथं फर्निचर करून आम्हाला उपयोग आहे का नाही Shifting ला इथं का खूप problem आहे. म्हणजे ते वेस्ट जाणार आहेत पैसे. तिथं आपण ज्यावेळेस आपण आपलं प्लॅन डिझाईन फर्निचर रेडी होईल, ते घराच्या भिंतीला मॅच होणार, त्याच पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. पुढे तुम्हाला ते समजून येईल की तुमच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या प्रेमाने स्वामी कृपेने आणि तुम्ही आहात म्हणूनच आम्ही हे सगळं फक्त करू शकतो. तुमच्यामुळं. आणि विशेष म्हणजे बघा, वर्षाचं एक मला तत्व खूप चांगलं आवडतं. बरेचसे पेड कोलॅबरेशन येतात आणि मागच्या कालावधीमध्ये आता बघा शासनाने काही बीटिंग ऍप वगैरे सगळं बंद केलेलं आहे. ते खूप चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे. बरं, स्वागत आहे. तर त्याच्या अगोदर आहे ना हिला खूप असे अप्रोच आलेले होते, बाबा तुम्हाला एवढ्या अमाऊंट देतो तेवढा ज्या amount अगदी देतो. 3-4 लाखापर्यंत ते द्यायला तयार होतात जे गेमिंग ऍप असतात, हा. पण आम्ही ते कधीच वर्षाने एकदाही ते केलेलं नाही तिच्या चॅनलवरती. त्याच्यामुळे मला तिचा अभिमान वाटतो. अशा पद्धतीनं आहे ना माझं इन्कम असेल, हिचं असेल, या पद्धतीने तुम्हाला आम्ही लक्षातही सांगितलं. आलं असेल की अप्रॉक्स आम्ही किती अर्न करतोय आणि किती सेव्ह करतोय आणि किती खर्च होतोय. ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात. खरं तर आमची सुरुवात अगदी 1,500 रुपये महिना मी आणि कमवत बऱ्याच होते. जणांना तुम्हाला माहित आहे आमचा प्रवास काय आहे हो, ते. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी, कारण काही मंडळी नवीन जोडली गेलेली आहेत, सो त्यांच्यासाठी सांगते की 1,500 रुपये महिन्यापासून सुरुवात केलेली आहे आम्ही. आज इथपर्यंत येऊन की बाबा आपण सुद्धा आहे ना आपल्या जे काही कला आहे त्या पुढे आणू शकतोय. आपण एखादी गोष्ट आहे, खूप टॅलेंट आहे तुमच्याकडं, नॉलेज आहे, टीचिंग मधलं आहे, कुठल्याही क्षेत्रातलं आहे, पण आज आपण जर एखाद्या छोट्याशा खेड्यामध्ये जर आपण टीचिंग करायला तुमच्याकडे नॉलेज आहे, एखादा परफेक्ट विषय मॅथ आहे समजा, जमतोय तुम्हाला, पण तिथून तुम्हाला विद्यार्थी मिळणार आहेत का नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊन तुम्ही तुमचे अर्निंग करू शकता. या गोष्टी नवीन नवीन तंत्रज्ञान आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर तुम्हाला काळाबरोबर चालणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जो काही कोर्स वर्षा मॅडम घेतात युट्यूब मास्टर क्लास, तर खूप छान आहे. बऱ्याच जणांना तो फायदेशीर ठरलेला आहे. कितीतरी चॅनल मॉनिटाईज होत आहेत. दर आठवड्याला मेसेज येतात की आताही आमचं चॅनल मॉनिटाईज झालंय तुमच्यामुळे. तुम्हाला तर पाहिजे असेल तर प्रूफ सहित मिळेल. तसे फीडबॅक पण आहे की त्यांच्याकडे करण्याची इच्छाशक्ती आहे. वेळ कधी बघा, संधी वगैरे कशी असते बघा, असं नाही की मी उद्या करेन तर उद्या कधी येत नसतो. त्यामुळे ठामपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. तर आणि जास्त काही फीस एवढी ठेवलेली नाही. आपण तळागाळातल्या सगळ्यांना करता यावं. मिनिमम अतिशय कमी फीस ठेवली आहे. आणि किती आहे काय ते जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नेक्स्ट बॅच साठी तुमचं ऍडमिशन आजच बुक करू शकता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की छोट्यांपासूनच आपण सुरुवात करतो आणि मग आपण कसं तरी त्या एक ठरवलेलं जे असतं ना आपलं आयुष्य की बा इथपर्यंत जायचं मला, तर त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी स्ट्रगल नक्कीच आहे. पण कुणीतरी हाताला धरून तिथपर्यंत म्हणजे रस्त्याने आपण पडतोय, आपटतोय, तेच लागते, खाच खळगे आहेत, तर कमीत कमी तुम्हाला सांगणार पाहिजे पुढे इथं असा खड्डा, मी इथं पडलो होतो किंवा पडले होते, तर तू तिथून व्यवस्थित जा. कितीतरी विद्यार्थ्यांचे असे फीडबॅक आहेत बरं का, की मी 3-4 वर्ष घालवली, माझे 2-3 चॅनल टर्मिनेट झाले, कॉपरेट क्लेम आलं, स्ट्राईक आलं, रिव्ह्यूज कंटेंट येते आणि मला आता पुढे काय करावं कळत नाही. खूप टॅलेंट आहे, खूप सबस्क्रायबर आहेत, परंतु चॅनलच मॉनिटाईज होत नाही. तर योग्य वेने जर गेलं तर तिथं कसं आहे, आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होईल, आपलं भविष्य, आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. तर बघा, या संधीचा फायदा घेऊ शकता, एवढ्यासाठीच हे सांगणं आहे. आणि हा कसलाही बडेजावपणा किंवा मोठेपणा नाहीये, फक्त मला वास्तवात तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बचत ही खूप मोठी गोष्ट आहे. बचतीच्या बळावरतीच आम्ही पुढे ग्रो करू शकलेलो आहोत. आम्ही सुरुवातीला असा विचार केला असता की फक्त यांना 15,000च पेमेंट आहे. ट्रेनिंगच्या वेळी तर असं व्हायचं की म्हणजे 10,000 आरडी आणि मग राहणार किती, तर तेवढ्यात आम्ही ऍडजस्ट केलेलं आहे. सो सुरुवातीला स्ट्रगल केलं. जवळपास आहे ना, मला नोकरी लागून ये ना, मला 4-5 वर्ष नाश्ता काय असतो तो प्रकार माहित नव्हता. हिचा तर विषयच नाही. समजा पुण्यात रात्री त्यावेळेस पण
नाश्ता कधी केला नाही, एक वेळचा डबा 2 वेळ खायचे, अशा प्रकारे गाईडलाईन काटकसर केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही बरं. कारण त्याच्यातून जाणीव इनडायरेक्टली निर्माण होतात आपल्याला, आता जे आणि काही- त्या गोष्टी आपल्याला पुढे जाण्यासाठी पुश करत आता काही मंडळी असे पण असतात की बॉर्न विथ सिल्वर स्पून इन वन्स माउथ, म्हणजे त्यांना जन्मजात पिढीजात वैभव मिळालेलं असतं, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, तर त्यांना ही गोष्ट खूप तुच्छ वाटू शकते किंवा काय म्हणजे बकवास किंवा असंही वाटू शकतं की एवढं काय त्याच्यामध्ये किंवा काय गरज आहे नाश्ता नाही करायची वगैरे. पण ते त्या वेळेचे डिसिजन्स असतात. काही जणांना नाही आवडत की जाऊन म्हणजे घरच्यांकडे पैसे मागणं या त्या गोष्टी. आजही पुण्यामध्ये वगैरे बघा अभ्यासिकेच्या बाहेर म्हणजे मुलं खूप ऍडजस्टमेंट करून राहतात. आम्ही राहिलेलो आहे किंवा भरपूर आपल्याला वाटतं की ज्या दिवशी मेसला सुट्टी असते संडेला वगैरे संध्याकाळी कुठेतरी चायनीजच्या गाड्यावर जाऊन काहीतरी खावंसं वाटतंय, भरपूर काही असते. हॉटेलचा तर विषय सोडा, आपण तो विचार करू शकत नाही त्या विद्यार्थी अवस्थेमध्ये, कारण तो खेड्यापाड्यातून आलेला मुलगा असेल मुलगी असेल, ती आपल्या आई वडिलाकडे माऊलीकडे बघत असते. माझा बाप शेतात राहतोय, माझी आई रात्रंदिवस काम करते, कुठल्या गाड्यावर जाऊन खात नाही, काय नाही, जे असेल ते चटणी भाकर ठेचा खाऊन जगतायत, फक्त आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून ते राब ते आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागातून आलो. तर अशा परिस्थिती आपल्या समोर असतात आणि त्यामुळे आदर्श सिच्युएशन समजून आपण कष्ट आणि गरज ही शोधाची जननी आहे म्हणतो ना, त्या पद्धतीने बघा आता हे सोशल मीडिया आलेला आहे, अथवा हे वेब इंटरनेट जे काही आलेलं आहे ना, हे खूप मोठी संधी आहे. याचा फक्त चांगला वापर व्हावा, याचा चुकीचा कुणाला त्रास देण्याच्या उद्देशाने अथवा मिसगाईड करण्याच्या उद्देशाने किंवा कुठलाही समाजामध्ये मतभेद निर्माण करण्यासाठी होऊ नये, फक्त याच्यासाठी चांगला एकमेकाला पुढे घेऊन जाण्याचा सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी, नॉलेज शेअर करण्यासाठी व्हावा, एवढाच उद्देश आहे याच्यामध्ये. तर याचा वापर करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा पण रुंद होऊ शकतो, आपलं भविष्य उज्ज्वल बनवू शकतो. काही जण याच फोनचा वापर करून मनोरंजन करतात, रील्स पण बघतात. हो, तेवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह करणं कधीही चांगलं. सो या छान नोटवर आम्ही इथेच थांबतो आणि तुम्हाला हाच एक सल्ला आहे की बचत करा. कोणी कंजूस म्हणू द्या, कोणी मग खिचूस म्हणू द्या किंवा कोणी काटकसरी म्हणू द्या, व्हॉट एव्हर, ते तुमचं घर चालवायला अजिबात येणार नाही. काय बोलतील याचा बिलकुल विचार करायचा नाही. आपल्याला जे बुद्धीला पडते, आपले जी काही आपली अवस्था त्याच्यानुसारच वर्तन करायचं. असं मी मोठा आहे म्हणण्याच्या नादात जर लागलं तर आपलं शेवट व्हायला वेळ लागत नाही. बाबा आपले उत्पन्न किती, आपला खर्च किती, याचा समतोल साधून आपण पुढे चालणं गरजेचं आहे. सो हे होतं आमचं मंथली बजेट, प्लस आम्ही काय बचत करतो आणि कशात इन्व्हेस्ट करतो आणि काय सध्या चाललंय ते. सो हे 2025 संपतंय आणि उद्यापासून नूतन वर्षाची सुरुवात होते. खरं तर आपलं मराठी लोकांचं नूतन वर्ष म्हणजे पाडव्याला दणक्यात साजरे करायचं, परंतु तरी सुद्धा एक चांगलं निमित्त, चांगली सुरुवात करण्यासाठी एक आपण असं कन्सिडर करू शकतो तर आपण आजपासूनच लिहून काढायला शिकूया गोष्टीसाठी. सगळ्यात बेस्ट आहे आम्ही जे करतोय ते सांगतोय. आम्ही कुठले तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ कुणीही नाही आहोत. आमच्या अनुभवाचा ठेवा तुमच्या समोर मांडतोय आणि त्यामध्ये गोष्टी आम्ही लिहितो आणि तो डिसिप्लिन आपण सगळ्यांनीच म्हणजे पुढे आम्ही 2026 मध्ये सुद्धा ते कंटिन्यू करू इच्छितो की कुठे खर्च होतोय, कसं होतंय, काय नाही होत, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करणार आहोत. आणि त्याच्यात काय आमचं आता काही चुकत असेल तर तुम्ही नक्की सांगा. आणि आम्ही कशात इन्व्हेस्ट करायला आणखी हवंय हे पण सांगा. आम्ही गोल्ड मध्ये मागे आहोत, हे मला मान्य आहे की अजिबात आम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट आतापर्यंत केलेलं नाही. बघूया, ते दिवसही नव्हते किंवा अशा गोष्टी पप्पांमुळे आम्हाला सवय लागली, तिच्या वडिलांमुळे. ते एवढे म्हणजे आज त्यांची बघितले तर प्रॉपर्टी किंवा त्यांचं वार्षिक उत्पन्न जर म्हटलं तर आपण कल्पना त्यामुळे आम्ही सोने खरेदीच्या मार्गाला लागत नाही, परंतु गोष्टी आम्ही पण शिकण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही सांगा आम्ही कशामध्ये आता यापुढे इन्व्हेस्ट करायला हवं. सो खूप मोठा होतोय व्हिडिओ आणि आमचे असे चुरस लागले, तू बोलते की मी बोलते. सुरुवातीला व्हिडिओ करायलाच तयार नव्हते आणि आता किती बोलून किती नाही असं झालंय. वेगळीचा अभाव आहे, परंतु ज्यावेळेस कॅमेरा येतो आणि आपल्या माणसासोबत बोलायला खूप बरं वाटतं, कारण तुम्ही खूप वाईट वेळात साथ दिलेली आहे. शेअरिंग इज अ केअरिंग. ज्यावेळेस मी बाजारात किंवा कुठं तरी ड्युटीला गेलो, आता सांगलीला असं बऱ्याच ठिकाणी जातो ना, तिथे ज्यावेळेस वयस्कर लोक सुद्धा काकी किंवा आजीच्या वयाच्या वगैरे ज्यावेळेस असतात ना, हा तुम्ही वर्षाचे मिस्टर ना म्हणलं ना, आपुलकीनं 2 शब्द बोलले की बस वाटतं यार खरंच आपलं चीज झालेलं आहे. त्याच्यामुळे ना ते प्रेम खूप महत्वाचं आहे तुमचं आणि तुम्ही खूप साथ दिलेली आहे आणि आपला कॉन्फिडन्स त्यामुळे वाढतो. हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल, काही याच्यामध्ये युजफुल वाटत असेल तर नक्कीच हाईप करा. नवीन ऑप्शन आलेला आहे ज्यामुळे
खूप जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, लाईक सुद्धा करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी अजून एकदा मनापासून तुमचे खूप खूप आभार. हा या वर्षातला शेवटचा आमचा व्हिडिओ. 2026 मध्ये नव्या जोमात, नव्या जोशात, नव्या दमाने छान असा कंटेंट घेऊन येणार आहोत. सो चला, याच एनर्जी सोबत आजचा हा व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतोय. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.